नमस्कार, मी तहसीन शेख आणि आज आपल्याला एक अशा विषयावर बोलायचं आहे की सध्या कसं झालेलं आहे की आपण एकदम स्वकेंद्री झालेलो आहोत. स्वतःवरतीच फक्त लक्ष देतो आणि त्याच्यामुळे कसं व्हायला लागलं आहे की आपण आपल्यावर लक्ष देतो त्यामुळे बाकीचे नातेसंबंध हे तुटत चाललेले आहे. स्वतःपुरतं आपण बघतो त्यामुळे आणि याचा परिणाम आता गंभीर होत आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे मी कालचं सांगेन तुम्हाला की एक महिला पॅरालाइज आहे आणि तिला म्हणजे तिच्या आजूबाजूची कुणीच तिला मदत करत नाही आहेत. तिचे खाण्याचे वांदे आहेत, म्हणजे खाण्याचं समस्या तिच्यासमोर निर्माण झालेली आहे. अशा बरेच प्रॉब्लेम्स आहेत. ती एकटी करून खाती, ऑलरेडी ती पॅरालाइज आहे. म्हणजे या गोष्टींचा विचार करणं कुठंतरी गरजेचं आहे असं मला वाटतं की थोडंसं त्या लोकांना मदत केली पाहिजे. आम्ही त्यांच्यासाठी उद्या धान्याची मदत करणार आहोतच, पण ही कायमस्वरूपीची मदत नाही आहे. शिवाय मी त्यांच्यासाठी जॉबचं पण सर्च केलेलं आहे, पण त्यांच्याकडून रिस्पॉन्स किती येतो, काय येतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण त्यांना या गोष्टी पण रिअलाईज करून दिल्या पाहिजेत की संस्था प्रत्येक वेळेस त्यांना कायम मदत करू शकत नाही. कुठं ना कुठं आम्हाला पण मर्यादा आहेत, कुठं ना कुठं आमच्याकडे पण पैशाची हे नसते. आपण लोकांकडून डोनेशन घेतो, पण प्रत्येक वेळेस आपण लोकांवर डिपेंड राहू शकत नाही. या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या पाहिजेत. आत्तापर्यंत मला जेही कोणी डोनेशन दिलं मी त्याचा कधीही गैरवापर केलेला नाही आहे ना पुढे करणार. मला एवढंच वाटतं की मी माझ्या स्वतःच्या पैशातून पण डोनेशन लोकांना देत असते. तर मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की अशा गोष्टी करायला नको आहेत. की आता समजा त्यांना असं वाटतं की संस्था म्हटलं की तुम्हाला डोनेशन येतं भरपूर, असं नाही आहे. संस्थेमध्ये जेव्हा आपण काम करतो, फार मोठ्या संस्था आहेत की त्यांच्याकडे फार डोनेशन आहे, पण आम्ही ज्या लेवलला काम करतो तिथं फार डोनेशन नाही आहे. स्वतःच्या खिशातून पैसेही घालावे लागतात आणि मी कायम घालत आलेले आणि लोकांना मदत करत आलेले आहे, करते. म्हणजे हे देव आपल्याला देतं म्हणून आपण करतो, अगदी बरोबर आहे. तर मला असं वाटतं की लोकांना पण समजायला पाहिजे की कुठं ना कुठं आपण पण कष्ट केले पाहिजेत आणि सगळ्या गोष्टी. आता त्या पॅरेलाइज त्यांचं थोडा म्हणजे आता कमीत कमी 80% त्या आहेत व्यवस्थित. काल त्या म्हटलं की मला जॉब हवा, मग जॉब शोधून दिला. तर आज त्यांचा प्रश्न आहे त्यांना की मॅडम मला थोडं पॅरेलाइज झालं तर मग मी कसं करू, असं नाही आहे. म्हणजे तुम्ही पहिले जॉब मागता, मग आपण शोधायला लागल्यावर लोक पलटतात, हे नका करू. माझं एकच मत आहे की तुम्हाला करायचं असेल तर करा, कारण आमचाही वेळ असतो. आमच्याकडे काही एकच काम आहे, कारण शिवाय माझ्याकडे खरंच जेन्युइन सांगते की फार असा वेळ नसतो. मी लोकांची कामाव्यतिरिक्त कधीही असं फालतू बोलताना कोणालाच दिसणार नाही, कारण वेळच नसतो माझ्याकडे. काम आहे, काम करते, नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज लोकांना शोधते. आता माझ्याकडे असे विद्यार्थी आहेत की त्यांना ॲडमिशन द्यायचं, शाळाबाह्य विद्यार्थी, शाळा सुरू झाल्यात, आता त्यांचे ॲडमिशन्स करायचे, त्याचं चालू आहे. मग त्याच्यानंतर काही 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी, बहीण भाऊ आहे, त्यांना स्कूलचं म्हणजे वसतिगृहात हे करायचं, ॲडमिशन घेऊन द्यायचे. तर त्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडं असं काही असेल की वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना ठेवण्याची फॅसिलिटीज, मी काही जागी ट्राय केलं आहे, काही जागी ॲडमिशन होतं आहे, पण दोघं भाऊ बहिणींना एकत्र राहता आलं म्हणजे एकत्र त्याच हॉस्टेलमध्ये असेल काही सुविधा तरी अतिउत्तम होईल असं मला वाटतं. त्या अनुषंगाने मी शोधते. तिच्या मम्मीचा रोज फोन असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टला सामोरं जावं लागतं. सोशल वर्क करणं फार सोपं नाही आहे असं. पण कसं आहे, प्रत्येकाची एक नैतिक जबाबदारी. आपण समाजात आलो आहे तर आपल्याला समाजाचं काही देणं आहे आणि आलो जन्माला तर तसंच मरण्यापेक्षा आपण चांगले काही काम करून गेलो तरी आपल्या जन्माचं सार्थक होईल असं मला वाटतं. आणि मी कोणत्या कंप्लेंट्स कधी कोणाविषयी करत नाही, पण निदान तुम्हाला ज्यास मदत मिळते ना त्याचा पुरेपूर वापर करावा आणि लोकांना जे मदत करते ना त्याला कमी त्रास द्यावा, असं वैयक्तिक माझं मत आहे. म्हणजे 10-10, 5-20-20 कॉल करावे, लोकांना विचारायचं, मग समोरचे जॉब सर्च करतात माणुसकीच्या नात्याने आणि त्याच्यानंतर मग लोक जॉबला जात नाहीत. हे असं नका करू. तुम्हाला नाही करायचे फायनल सांगा, करायचे तरी फायनल सांगा. म्हणजे अशा कंप्लेंट्स आहेत माझ्या, म्हणजे लोकांच्या येतात माझ्याकडे. तर मला असं कोणाच्या विषयी काही वाईट हे नाही वाटत, पण मी एक सोशल मीडियावर शेअर करते की समाजसेवा करताना काय समस्या येऊ शकतात. सो थँक्यू. मला असं नाही म्हणायचं आहे की बाबा तुम्ही लोक म्हणजे जे ऐकतात ते त्यांनी काय केलं, असं काही नाही आहे. मी फक्त एक आय एम शेअरिंग माय एक्सपिरियन्स बिकॉज आय फील दॅट